प्रमुख पाहुण्यांची प्रत्यक्ष स्वागत सुमनानं करण्यात. असं म्हटलं जातं, अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस. अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस आणि अतिथी देवो भव हीच तर आपल्या संस्कृतीची खरी ओळख, हीच तर आपल्या संस्कृतीची खरी ओळख. असे देवतुल्य असे आजचे हे सगळे पाहुणे आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं या ठिकाणी स्वागत करणं हे माझं मी परम कर्तव्य समजतो आणि त्या दृष्टिकोनातून या लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळाचे सरचिटणीस आदरणीय मधुकरजी पवार साहेब यांचं स्वागत आमच्या अध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. त्यानंतर आदरणीय प्रशांत साळुंके साहेब हे सुद्धा चिटणीस आहे, सरचिटणीस, तर त्यांचंही स्वागत आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे त्यानंतर ते पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आमचे गुरुवर्य आदरणीय प्रकाश बाईत सर, तर यांचंही स्वागत आमच्या अध्यक्षांनी करावं अशी मी विनंती करतो. आमच्या शिक्षकांचा बुलंद आवाज, नवे नवे तर आमची एक तोफ म्हणजे आमचे बापट गुरुजी, तर यांचंही स्वागत आमच्या अध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी विलास बने, आदरणीय विलास बने या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांचंही या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत होतं. आदरणीय आनंदजी गुरव साहेब त्यांचंही या ठिकाणी स्वागत. आदरणीय अर्चना गुरव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आदरणीय भागवत मॅडमना विनंती करतो की त्यांनी कृपया आमचं या ठिकाणी स्वागत करावं. रीना भातडे मॅडम यांचं स्वागत आमच्या जाजे मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय साधना चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आमच्या खासमीकर मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जम्मू काश्मीर मधून खास या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले ॲडव्होकेट अश्विन कुमार मदन यांचं स्वागत आमच्या अध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर डॉक्टर सुहास हळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत आमच्या अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. त्यानंतर संतोष घुरके सर यांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर रणजित हळंकर यांचंही या ठिकाणी स्वागत.
त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय दाते मॅडम यांचं स्वागत आमच्या शाळेत पवार सरांनी करावं अशी विनंती. ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि गेले 2 वर्ष माझ्याशी सातत्याने संपर्क ठेवून एक कर्तृत्ववान क्रियाशील आमच्यासारखे वेळा मंडळी म्हणजे अवघडात आली म्हणून त्याच्याही मंडळाच्या त्याला नमन करून त्यांचं स्वागत करतो.